वेलकम टू सेकंड पार्ट। सगळे स्टॉल फिरून झाल्यानंतर खूप शॉपिंग केल्यानंतर आम्ही पुढे निघालो। पुढे गेल्यानंतर आम्हाला फूड स्टॉल दिसले। त्या फूड स्टॉलवर खाण्यासाठी खूप ऑप्शन होते। सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ तिथे खाण्यासाठी अवेलेबल होते। खापरावरचे मांडे, थालीपीठ, धपाटे, दाबेली, पाणीपुरी असे सर्व ऑप्शन तिथं खाण्यासाठी होते। आम्ही एक स्टॉल फिरून कुठे काय काय मिळतं याची माहिती करून घेतली। सर्व स्टॉल फिरून झाल्यानंतर मग हर्षने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे दाबेली ऑर्डर केली। दाबेली ऑर्डर केल्यानंतर हर्षने दाबेली खाण्यासाठी सुरू पण केलं, म्हणून मी पण दाबेली टेस्ट केली। दाबेली खूप छान होती। त्याच्यानंतर आम्ही बाजरीची भाकर, ठेचा, त्याच्यानंतर वांग्याचं भरीत, थालीपीठ असे ऑप्शन घेतले। त्याच्यानंतर आम्ही उकडीचा मोदक घेतला, तो खूप छान होता आणि मला तो खूप आवडला। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही कुल्फी घेतली। कुल्फी खाऊन झाल्यावरती आम्ही पुढे गेलो। कुल्फी खाऊन झाल्यावर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला अजून स्टॉल लागले। तिथे आम्हाला देवघर बघायला मिळाले। तिथून थोडंसं ते वस्तू बघत आम्ही पुढे गेलो। त्याच्यानंतर पुढे काही सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते ते आम्ही बघितले आणि मग आम्ही घरी आलो। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना घेऊन या जागतिक कृषी मेळाव्याला भेट द्या आणि नक्की एन्जॉय करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।